हॅलो, मी अश्विनी आणि सलग 3 ते 4 दिवस कार्यक्रम होते. जसं की रक्षाबंधन झालं, मुलगीचा वाढदिवस होता, संकष्टी होती. त्याच्यामुळे घरात गोड जास्त खाणं झालं होतं आणि भाकरी करायला टाईमच भेटला नाही. 3-4 दिवस सारखं चपातीच होती. त्याच्यामुळे आज मस्त असं मेथीची भाजी आणि भाकरी करायचा बेत होता. त्यामुळे सकाळी सगळी घरातले कामावरून मेथीची भाजी नीट करून घेतली. आणि हा जेव्हा घरात असतो ना तेव्हा त्याला सारखं फ्रीजमध्ये काही ना काहीतरी खायचं असतं. काही नसलं तरी फ्रीज उघडून बघायचं असतं, त्याला सारखं चालूच असतं. त्याच्यानंतर मेथीची भाजी फोडणीला टाकली. साधीच भाजी करते मी, अगदी तेलामध्ये कांदा लसूण वगैरे घालून मुगाची डाळ घालून घेते. शिजवलेली म्हणजे भिजवलेली मुगाची डाळ घालायची, मेथीची भाजी मीठ घालून भाजी करून घ्यायची. त्याच्यानंतर एकीकडे भाजी शिजायला ठेवली होती आणि मग एक भाकरी करून घेतल्या. गरम गरम भाकरी भाजी खायला खूप छान लागतं. तसं आमटी आणि भात आधीच केला होता मी. त्याच्यामुळे फक्त भाजी भाकरी आणि थोडासा खरडा पण मी केला, कारण तिखट काय तर खाऊ वाटत होतं. त्याच्यामुळे खरडा केला अगदी थोडासा, आणि त्याच तव्यामध्येच केला मी, भाकरी केलेल्या ह्याच्यामध्येच. त्याच्यानंतर ताट वाढून घेतलं. ताटामध्ये शेंगदाणा चटणी, दही, खरडा, मेथीची भाजी, भाकरी आणि काल रात्रीचे जे मोदक होते ते खाल्ले. आणि मस्त असं दुपारी जेवून झोपून गेले. झोपून उठल्यानंतर पाऊस पडला होता आणि मग चहा घेतला. आणि हॉलमध्ये जे वाढसाठी कपाट वगैरे काढले होते, टेबल वगैरे, ते पुन्हा एकदा सगळं लावून घेतलं आणि हॉलमध्ये सगळं सेटअप केला. कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की सांगा.